एवढं सोपं नाही महाराज. 500-500 किलोमीटर गाडीत प्रवास असते महाराजांचा, आणि लोकाला आमचे पैसे देतात. अरे पण वारकरी संप्रदायातले महाराज मंडळीला तुम्ही पैसे दिले, काय चुकलं तुमचं? परप्रांतातले लोक येऊन 10-10 कोटी घेऊन चालत हे दिसत नाही तुम्हाला? परप्रांतातले लोक 10-10 कोटी घेऊन जातात हे दिसत नाही कधी तुम्हाला? आणि आपल्या वारकरी संप्रदायातले ज्ञानोबा तुकोबारायचे विचार सांगणारे ज्ञानोबा तुकोबारायचे लेकरं, अरे आज 10-5 रुपये कमावं लागलेत, ते काय कमवून काय कुठं घालीनच महाराज. हो, चोकोबारायचं मंदिर बांधलं त्या पुरुषोत्तम पाटलांनी. चोकोबारायचं मंदिर, वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांचे मंदिर होते, फक्त चोकोबारायचं मंदिर पंढरपूर सोडून कुठंच नव्हतं. ते चोकोबारायचं मंदिर कोट्यावधी रुपये खर्चाने बांधलं. एवढं मोठं मंदिर, नुसतं मंदिरच बांधलं नाही, तर तिथं हजारो विद्यार्थी घडतात. एवढं कार्य त्या पुरुषोत्तम पाटलांनी केलं, आणि त्याच्या मागं लागले ते एक श्लोक चुकला म्हणून. ज्यानं चूक काढली त्याचे सगळं बुडापासूनच चुकलं सगळं. अरे पण आपल्यात आपली गोष्टी आहे. माझं चुकलं तुम्ही मला घरी येऊन सांगू शकता, फोनवर सांगू शकता चुकलंय, मी सुधरीन ना. कुठलाच माणूस पोटातून आईच्या शिकून येत नसते सगळं. पण हे उगा कोणीतरी नाव मोठं होईल म्हणून कोणावर काही शिंतोडे टाकायचे पसलायचं पुढं. कधीतरी आम्हाला एक व्हावं लागणार हे सगळं विसरून, तरच आमचं भविष्य लक्षात ठेवा. विठाला